मित्रांनो चला तर आता आपल्याकडे राहिलेले 20 ते 25 दिवस, या 20 ते 25 दिवसामध्ये आपल्याला हळद पिकाची घट होऊ नये म्हणून आणि शेंगाची राहिलेली वाढ पूर्ण करण्यासाठी आपल्याला याच्याला पोटॅशयुक्त पोटॅश आणि मॅग्नेशियम या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं न्यूट्रिग्रो पोटॅशियम शोनेट या खताचा आपल्याला 6 किलो 2 वेळेस 12 किलो आपल्याला दर 6 दिवसाला आपल्या 6 किंवा 8 दिवसाला तुमच्या जसं सोयीनुसार असेल त्या बेसमध्ये तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे 12 किलो ते सोडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर बरेच शेतकरी सध्या कन्फ्युजनमध्ये आहेत. कोणी सांगते 13-0-45 सांगा सोडा, कोणी म्हणते 0-52-33 सोडा, कोणी म्हणते 0-0-50 सोडा. तर तुम्हाला जर आता कमी पाण्यामध्ये हे खत व्यवस्थापन करायचं आहे आणि एकाच खतामधून आपल्याला पोटॅश बी जाणार आहे आणि या मॅग्नेशियम बी जाणार आहे आणि याचं कॉम्बिनेशन गेल्यामुळे त्या आपल्या शेंगाची साईज वाढणार आहे. त्या शेंगाचा जे मेन गाभा असतो कुरकुमीन, त्या कुरकुमीनला कलर येणार आहे, जे की मार्केटमध्ये आपण नेल्यानंतर आडते आपल्याला शेंग अशी अडकू त्यानं तोडतो आणि नंतर बघतो त्या आतला जे ते कुरकुमीन बघतो, कुरकुमीनचा कलर बघतो. तर ते मेन कुरकुमीन वाहण्याचं काम आणि